आता आणि जरा आपण याच्यामध्ये राहिलेलं कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणार आहे. इथे मी सगळं मैदा घेतलेला, सगळा घातलेला. 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर हे मी सगळंच घेतलेलं आहे इथं. बघा तुम्ही अशा प्रकारे झालेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. इथे आपलं अशा पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे. आता आपण मंचुरियन सोडणार आहे तेलामध्ये. इकडे तेल गरम झालेलं आहे. इथे मी अशा पद्धतीने हे पीठ घेऊन हे सोडणार आहे. तेल इथं गरम झालेलं आहे. तर आपण हे मंचुरियन सोडणार आहे याच्यामध्ये. इथे हाताने सोडणार आहे. जेवढं तेल आहे त्यानुसार तुम्ही सोडा त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आता आपण असे मंचुरियन तळून घेणार आहे. गॅस कसा फास्ट नाही ठेवायचा, आणि वरून मग करपतात. मग मीडियमच गॅस ठेवायचा आहे. एकदा तेल तापलं की गॅस मीडियम करायचा. छान फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. कलर पण खूप छान आलेला आहे बघा. अशा पद्धतीने आपण सगळं मंचुरियन बनवणार आहे. इथे आपले सर्व कोबी मंचुरियन फ्राय करून झालेले आहेत. बघा तुम्ही, खूप छान कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. अजिबात तेलकट पण झालेले नाहीत, छान झालेले आहेत. इथे शेजवान चटणी ठेवलेली आहे. तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकताय. चटणी बरोबर खूप छान लागते. शेजवान चटणी बरोबर तुम्ही अशा पद्धतीने नक्की रेसिपी करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.